बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण जो पोएम बघणार आहोत ती पोएम आहे 7th सेमीची आणि पोएमचं नाव आहे 2.1 वी शॉल ओव्हरकम. आता ही जी पोएम आहे तुम्ही हिंदीमध्ये एक कविता ऐकलेली असेल, हम होंगे कामयाब. त्या कवितेचंच ही इंग्लिशमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन दिलेलं आहे. आता बघा या कवितेमध्ये कवी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वी शॉल ओव्हरकम, वी शॉल ओव्हरकम, वी शॉल ओव्हरकम सम डे. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. सो इथे पोएट सांगत आहे की आपल्यासमोर कुठलीही परिस्थिती असेल, कितीही कठीण परिस्थिती असेल, तरी आपण एकत्र येऊन एकजुटीने जर त्या परिस्थितीचा सामना केला तर आपण नक्की त्या वाईट परिस्थितीला सुद्धा आपण हरवू शकतो. मला कुठेतरी माझ्या मनाच्या कोपऱ्यामध्ये मला विश्वास आहे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह. मला विश्वास आहे की तो दिवस नक्की येईल की आपण त्या सगळ्या गोष्टींचा काय करू, सामना करू. We will walk hand in hand, we will walk hand in hand, we will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We will walk hand in hand म्हणजे आपण एकमेकांच्या हातांमध्ये हात घालून चालून आपण त्या परिस्थितीचा काय करणार आहोत, सामना करणार आहोत. म्हणजे न घाबरता कुठल्याही गोष्टीला आपण त्या गोष्टीचा काय करणार आहोत, सामना करणार आहोत. हातात हात घालून म्हणजे काय तर एकत्रित येऊन युनिटीने, एकजुटीने आपण सर्व देशातील जे बंधू भगिनी आहेत, जेवढे पण भाऊ बहीण आहेत, ते सगळे एकत्र येऊन आपण या आपल्यासमोर असलेल्या कठीण परिस्थितीचा आपण काय करूया, सामना करूया. वी शॉल ओव्हरकम समडे. मला माहिती आहे तो दिवस आपल्या आयुष्यात नक्की येईल. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. म्हणजे आज आम्ही घाबरत नाही. अफ्रेड म्हणजे घाबरणे. आज आम्ही घाबरत नाही आहोत. आज आम्ही कशालाही घाबरत नाही आहोत. मला विश्वास आहे. वी शॉल ओव्हरकम सम डे. म्हणजे सपोज आम्हाला जर कोणी भीती दाखवत असेल किंवा आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही घाबरणार नाही. आम्ही त्या परिस्थितीचा सामना करणार आणि आम्ही त्या हिमतीने आम्ही त्या परिस्थितीचा सामना करणार, पण आम्ही कधीही घाबरणार नाही. द ट्रूथ शॉल मेक अस फ्री, द ट्रूथ शॉल मेक अस फ्री, द ट्रूथ शॉल मेक अस फ्री समडे. बघा ट्रूथ म्हणजे काय, सत्य. आपल्याला माहिती आहे की सत्याचा नेहमी काय होत असतो, विजय होत असतो. उशिरा का होईना पण सत्याचा नेहमी विजय होत असतो आणि म्हणून मला विश्वास आहे की सत्य हे नेहमी जिंकणार आहे. द ट्रूथ शॉल मेक अस फ्री समडे. आणि जेव्हा आम्ही सत्याच्या रस्त्यावर चालू तर आम्हाला विश्वास आहे की हाच सत्य, हेच खरेपणा आम्हाला काय करून देणार आहे, आम्हाला या सगळ्या गुलामगिरीच्या बंधनातून, आम्हाला सगळ्या या परिस्थितीतून काय करणार आहे, तो मुक्त करणार आहे. डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. आम्ही या सगळ्या गोष्टीला ओव्हरकम करून पुढे जाणार आहोत. वी शॉल लिव्ह इन अ पीस, वी शॉल लिव्ह इन अ पीस, वी शॉल लिव्ह इन अ पीस समडे. आपल्याला माहिती आहे आजूबाजूला आता अशांतता आहे, सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे की नाही मुलांनो. सगळीकडे सगळ्या देशांमध्ये युद्ध होत आहे, पण एक दिवस असा दिवस येईल की त्या दिवशी सगळीकडे शांतता पसरून जाईल. लोक शांततेने परत जगायला शिकतील. आता जरी अशांतता असली तरी तो दिवस नक्कीच येईल. मला विश्वास आहे तो दिवस नक्की येईल आणि आम्ही सगळे काय जगू, शांततेत गुण्यागोविंदाने आम्ही नांदू, असं कवीला वाटत आहे, असं पोएटला वाटत आहे. तर ही होती छोटीशी अशी सिम्पल पोएम, ज्याच्यामधून आपल्याला काय मेसेज भेटत आहे की प्रत्येकाने, देशातल्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना साथ देऊन सोबतीने, युनिटीने या प्रत्येक देशासमोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा काय केला पाहिजे, सामना केला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, शक्य आहे. आय होप तुम्हाला ही पोएम समजली असेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही क्वेरीज असेल सो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि जर पोएम समजली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.